नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे CET हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे। तर त्यासाठी सर्वात आधी गूगल ओपन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्च बारमध्ये CET सेल असे टाकून सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर सर्वात पहिले पेज जसे की सर्वात पहिली लिंक होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलला क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे या प्रकारे डॅशबोर्ड येणार आहे। तुम्ही सर्वात वर बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल। तर आपल्याला लॉग इन पोर्टलवरती जाण्यासाठी CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर इयर 2026-27 या लिंकवरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्ही लॉग इन पेजवरती आलेले आहात। त्यानंतर साइन इन तुम्हाला दिसतच असेल, तेथे रजिस्टर्ड ईमेल ID जो तुम्ही CETचा अर्ज भरला त्यावेळेस दिलेला तो ईमेल ID इथे टाकायचा आहे। ईमेल ID टाकणे झाल्यानंतर तुम्हाला विचारले आहे की पासवर्ड। तर ते झाल्यानंतर तुम्हाला जो CETच्या वेळेस पासवर्ड टाकलेला होता तो टाकून साइन इन या बटनावर क्लिक करायचे आहे। एक वेळ रजिस्ट्रेशन नंबर चेक करून घ्यायचा। त्यानंतर तुमच्या पुढे तुमचे लॉग इन डॅशबोर्ड ओपन झालेले आहे। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे ऑप्शन आहे, त्यापैकी आपल्याला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करायचे आहे। तर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक डॅशबोर्ड ओपन होणार। तर आतापर्यंत कोणतेही हॉल तिकीट आलेले नाही, म्हणून येथे नो एनरोलमेंट फाउंड असं येत आहे। जर तुमचे हॉल तिकीट आलेले असतील तर तेथे नो एनरोलमेंट फाउंड येणार नाही। तर कसे येते तर ते या प्रकारे येते, जसे की आता BEdचे हॉल तिकीट आलेले आहे आणि तेथे काय लिहिलेलं आहे, क्लिक गेट हॉल तिकीट। तर तुम्हाला गेट हॉल तिकीट यावरती क्लिक करायचे आहे। ते केल्यानंतर आणखी एक न्यू टॅब ओपन होणार। त्या टॅबमध्ये तुम्हाला सर्वात वरती ॲडमिट कार्ड आणि जे तुमची CET असेल जसं BEd, PCM, PCB अलग अलग वगैरे, तर ते तुम्हाला दिसणार। ते झाल्यानंतर तुम्ही खाली बघत असाल डाउनलोड ॲडमिट कार्ड। त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचे नाव आणि नंतर डाउनलोडचे ऑप्शन। तर आता हे तुम्ही एक वेळ बघून घ्यायचं आणि डाउनलोडच्या ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीटची जे PDF आहे ते डाउनलोड होणार। डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे हॉल तिकीट जसे BEd, CET, PCM, PCB तुमची जे पण असणार ते झाल्यानंतर तुमचे पूर्ण नाव, आधार नंबर, रोल नंबर, जन्मतारीख, एक्झामिनेशन डेट, एक्झामिनेशन टाईम, त्यानंतर तुमचा फोटो सही, एक्झामिनेशन डेट झाल्यानंतर रिपोर्टिंग टाईम, पेपर लँग्वेज, तुम्ही कोणत्या कोर्ससाठी CET देतात ते, नंतर तुमचे जेंडर, ते झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तसेच तुम्ही हँडिकॅप आहात का, त्यानंतर तुमची एक्झामिनेशन स्लिप CET। तर सर्व माहिती एक वेळ बघून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपले हॉल तिकीट डाउनलोड करून